कुकरमध्ये झटपट बनणारी दम आलूची भाजी करणार आहोत। इथे छोटे बटाटे घेतलेले आहेत, त्यामध्ये टाकायचे लवंग, काळी मिरी, दालचिनी, लसूण, एक अद्रकचा छोटा पीस आणि 2 टमाटे आणि हे थोडंसं 2 शिट्ट्या घेऊन पाणी टाकून शिजवून घ्यायचं आहे। 2 शिट्ट्यामध्ये आपलं हे छान शिजलं जातं। शिजलं गेलं की ह्यामधले बटाटे वेगळे करून घ्यायचे आहेत। कांदा, टमाटा, जो सुका मसाला आहे तो वेगळा करायचा आहे आणि मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचा आहे। आता तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित शिजलेलं आहे। सगळे बटाटे काढून घेऊयात आणि हे बाकीचं मिश्रण ग्राइंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर कढईमध्ये टाकलेलं आहे तेल, तेलामध्ये टाकत आहे आपले छोटे बटाटे आणि छान क्रिस्पी होईपर्यंत आपण हे शालो फ्राय करून घेणार आहोत। थोडेसे फ्राय झाले की त्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं लाल मिरची पावडर, हळदी आणि गरम मसाला आणि परत व्यवस्थित फ्राय करायचे आहे। बटाटे फ्राय झाले की ते मी काढून घेणार आहे आणि सेम ऑइलमध्ये मी टाकणार आहे आपलं वाटण जे आपण रेडी करून घेतलं होतं। त्याआधी तेलामध्ये टाकत आहे काही सुके मसाले, त्यामध्ये आहे काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि वाटण छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। इथे मी शेंगदाणे वापरला आहे। शेंगदाण्याच्या ऐवजी तुम्ही वाटणामध्ये काजू सुद्धा वापरू शकतात आणि व्यवस्थित हे तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतलेला तुम्ही बघू शकतात। छान हे वाटण फ्राय झालं की त्यामध्ये टाकत आहे फ्राय केलेले बटाटे पण ग्रेव्हीमध्ये थोडेसे शिजवून घ्यायचे आहे। थोडं पाणी टाकायचं आहे आणि उकळून घ्यायचं आहे। इथे आपण झटपट बनणारी अशी दम आलूची भाजी रेडी झाली आहे। तुम्ही पोळीबरोबर, पराठ्याबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता। रेसिपी घरी जरूर ट्राय करा।